सह्याद्री वाहिनी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, आत्मा आणि महाराष्ट्र शासनाचं कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आपण कृषी महाविद्यालय कोल्हापूर याच्या प्रांगणामध्ये पीक परिसंवाद आयोजित केला आहे. मंडळी, याआधी आपण 2 भाग या कार्यक्रमाचे बघितले. आता तिसऱ्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. मंडळी, यानंतर आपण पीक परिसंवादामध्ये विषय निवडला चर्चेसाठी हरितगृह तंत्रज्ञान, आणि मी आता आमंत्रित करतो डॉक्टर संग्राम धुमाळ यांना, सहाय्यक प्राध्यापक उद्यान विद्या विभाग कृषी महाविद्यालय कोल्हापूर. माझे नाव राजेंद्र देवापत चौगले, राहणार हेरले, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. सर, सध्या मी खुल्या परिक्षेत्रावर गुलाब शेती किंवा फुलशेती करतो आहे. आणि या फुलशेती करत असताना हरितगृह जो आहे तो प्रश्न असा भेडसावतो की हरितगृह म्हणजे नेमके काय आणि हरितगृहामध्ये कोणकोणती पिके घ्यावीत याविषयी मला माहिती मिळावी. बदलत्या काळाबरोबर पारंपरिक शेतीबरोबरच शेतकऱ्यांनी सुधारित शेतीची कास धरली पाहिजे, आणि त्यामध्ये पहिलं पाऊल म्हणजे हरितगृहातील शेती. हे हरितगृह म्हणजे नियोजनबद्ध आराखड्यानुसार तयार करण्यात आलेल्या सांगाड्यावर, जो सांगाडा लोखंडी किंवा लाकडी असू शकेल, त्यावर घातलेले पारदर्शक आच्छादन म्हणजे हरितगृह होय. या हरितगृहामध्ये मुख्यत्वे पिकांच्या वाढीसाठी अनुकूल असणारे वातावरण नियंत्रित केले जाते. पण सर्वात महत्त्वाची लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे हे हरितगृह हे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच तयार केले गेले पाहिजे. आता दुसरा प्रश्न जो आहे की हरितगृहामध्ये नेमकी कोणती पिके घेतली जातात. हरितगृहामध्ये व्यापारीदृष्ट्या महत्त्वाची अशी हंगामी अगर बिगर हंगामी अशी फलोत्पादन ची पिके घेतली जातात, ज्यामध्ये प्रामुख्याने फूल पिके, भाजीपाला पिके, परदेशी भाजीपाला व फळ पिके घेतली जातात. यामध्ये प्रामुख्याने फुल पिकांचा विचार करता लांब दांड्याची जरबेरा, गुलाब, कार्नेशन, शेवंती, ऑर्किड यासारखी फुलपिके घेतली जातात. तर भाजीपाल्यामध्ये रंगीत ढोबळी मिरची, हिरवी ढोबळी मिरची, टोमॅटो, चेरी टोमॅटो यासारखी पिके घेतली जातात. त्याचबरोबर परदेशी भाजीपाल्याची लागवड आता आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढत आहे. या परदेशी भाजीपाल्यामध्ये झुकिनी, लेट्यूस, चीव्स, ब्रोकोली यासारखी पिके ही भाजीपाल्या हरितगृहामध्ये घेतली जाऊ शकतात. आणि त्याबरोबरच फळ पिके म्हणजे आत्ताच जे स्ट्रॉबेरी आपल्याला भेट दिलं आहे, अशा प्रकारची स्ट्रॉबेरीसारखी पिकं ही या हरितगृहामध्ये घेतली जातात. कुलगुरू साहेबांना काहीतरी बोलायचं आहे. आज एकच देश ह्या पृथ्वीतलावर आहे, हॉलंड, ज्याच्यामध्ये 100% शेती ही प्रोटेक्टेड कल्टिव्हेशन हरितगृहात केली जाते. प्रोटेक्टेड कल्टिव्हेशनमध्ये जे आपण सांगाडा घालतो, कोणत्याही प्रकारचं ज्यावेळी वापरत असतो त्यावेळी आपण वातावरण घटकावरती नियंत्रण करून योग्य प्रमाणात ऑप्टिमम असणारच वातावरण त्याला देतो. त्यामुळे त्याची क्वालिटी सुधारते, नंबर ऑफ देते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याची ही आपली ही जी गुंठेवारी जी कमी होत चाललेली आहे, एकरेज कमी झालेले आहे. त्यामुळं छोट्याशा लहानशा जागेमध्ये योग्य ते तंत्रज्ञान वापरून 10 गुंठ्यात जरी असेल तरी त्याचं मॅक्झिमम उत्पादन कसं घ्यायचं, त्याच्यासाठी लागणारं तंत्रज्ञान काय ते विद्यापीठाकडे जे आहे ते घ्यायचं. त्याच्यामधलं हे काही ग्रीन हाऊस किंवा प्रोटेक्टेड कल्टिव्हेशन्स आहेत, बाकीचेही तंत्रज्ञान आहेत. त्या दृष्टीनं विद्यापीठे पाऊल टाकत आहे. आणि या भाजीपाला म्हणा, फुलं म्हणा, मला सांगायला तुम्हाला आनंद वाटेल की भारताचं डायरेक्टरेट ऑफ फ्लोरिकल्चर जे भारतामध्ये एकच आहे, ते आमच्या प्रयत्नामुळं विद्यापीठाने पुण्यामध्ये ते आलेलं आहे. त्यामुळे ग्रीनहाऊससाठी आणि हे डायरेक्टर फ्लोरिकल्चर तुम्ही मगाशी आत्म्याची बाबत केली, ज्या ठिकाणी मी शिकलो आणि 26 वर्ष सर्व्हिस केली, त्याच्यातलाच हा आत्मा काढून पुण्यामध्ये मी आणलेला आहे. आणि तो लवकरच सुरू होत आहे. पुणा कॉलेजजवळ 100 एकर जमीन आम्ही त्याला दिलेली आहे. त्यावेळी त्या ठिकाणी ग्रीन हाऊस, प्रोसेसिंग आणि एक्सपोर्ट बाहेरच्या देशाला, तर आपणाला फॉरेन एक्सचेंज मिळेल आणि फॉरेन किटी ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला मिळेल, उत्पन्न जास्त मिळेल. म्हणून कोणतंही नवीन तंत्रज्ञान ते आत्मसात करत असताना विरोध होतच असतो. आणि पण त्यातून त्याचे किती चांगलं आहे, किती प्रकारचे आहेत, ह्या सगळ्याचा विचार जर केला तर नवीन तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. मग आमचं जे प्रयत्न चाललेलं आहे स्टेट लेवलला, जे वेगवेगळे इव्हेंट्स आपण 27 प्रायव्हेटचे आहेत, तर ते तंत्रज्ञान GM क्रॉपच्या ट्रायल्स घेण्यासाठी जी कमिटी बसलेली आहे, ती आता 3-4 कमिटीचे ट्रायल झालेले आहेत. आणि येत्या खरीपमध्ये जेवढे जेनेटिकली क्रॉप्स मॉडिफाईड आहेत ते ट्रायलसाठी शेतात येणार, एवढं मी शासनाच्या वतीनं आणि विद्यापीठाच्या वतीनं तुम्हाला सांगतो. धन्यवाद सर. माझं नाव रघुनाथ महादेव चौगले. आपल्या भागातील वातावरणाचा विचार करता कोणत्या पद्धतीनं ग्रीन हाऊस करावं?
कमी प्रक्षेत्रावर जास्तीत जास्त उच्च प्रतीचं आणि निर्यातक्षम उत्पादन देण्याची क्षमता आणि प्रति एकक जास्त उत्पादन ही हरितगृहाची वैशिष्ट्ये आहेत आणि त्यासाठी आत्ताच कुलगुरू महोदयांनी सांगितल्याप्रमाणे तापमानाचं किंवा वातावरणाचं नियंत्रण केलं जातं आणि या वातावरणाच्या नियंत्रणावरून प्रामुख्यानं हरितगृहाचे 3 प्रमुख प्रकार पडतात. संपूर्ण वातावरण नियंत्रित हरितगृह, अर्ध वातावरण नियंत्रित हरितगृह आणि नैसर्गिक वायुविजन हरितगृह. आपल्या भागाचा म्हणजे कोल्हापूर भागामध्ये पडणाऱ्या पावसाचा, जमिनीचा, आर्द्रतेचा, त्याचबरोबर जमिनीच्या ढाळाचा आणि सर्वसामान्य बाजारपेठ आणि सर्वसामान्य शेतकऱ्याची जी आर्थिक परिस्थिती आहे ती पाहता मी आपल्या भागासाठी विद्यापीठाने शिफारसीत केलेली व नैसर्गिक वायुविजन हरितगृह हे आपल्याला शिफारसीत करण्यात येत आहे. महेश जयसिंगराव सावंत, मुक्काम पोस्ट सुसलात, तालुका जत, जिल्हा सांगली. प्रश्न असा आहे, हरितगृहामध्ये कोणत्या घटकांचे नियंत्रण केले जाते? हरितगृहामध्ये कोणतेही पीक जरी घेतले तरी त्या पिकासाठी अनुकूल असणाऱ्या वातावरणातील 5 घटकांचे प्रामुख्याने नियंत्रण केले जाते. त्यामधील पहिला जो घटक आहे तो मुख्यत्वे सूर्यप्रकाश. यामध्ये जे पारदर्शक आच्छादन आपण वापरतो त्याद्वारे फक्त 50,000 ते 60,000 लक्स एवढा सूर्यप्रकाश आतमध्ये ग्रीनहाऊसमध्ये सोडला जातो. त्यानंतर दुसरं आहे ते तापमान. तापमान जे आहे ते दिवसा, आता सरांनी सांगितलं त्यामध्ये कार्नेशनसाठी 10 डिग्री सेंटीग्रेड या पद्धतीनं दिवसाचे तापमान सर्वसाधारणपणे ग्रीनहाऊसमध्ये 26 ते 28 डिग्री सेंटीग्रेड आणि रात्रीचे तापमान 15 ते 17 डिग्री सेंटीग्रेड एवढं नियंत्रित केलं जातं. आणि हे नियंत्रित करण्यासाठी नैसर्गिक वायुविजन असणाऱ्या हरितगृहामध्ये 4ही बाजूंनी 2 मीटरच्या अंतरावरती उघडझाप करणारे पडदे सोडलेले असतात आणि त्याचबरोबर छताला उत्तर किंवा पूर्व दिशेला उघडझाप होईल अशा पद्धतीने झडप केलेली असते. त्याचबरोबर आर्द्रतेचं नियंत्रण करण्यासाठी दिवसाची आर्द्रता ही सर्वसाधारणपणे 50 ते 60% व रात्रीची आर्द्रता ही 70 ते 80% ठेवण्याकरता फॉगर किंवा अतिसूक्ष्म फवारा संयंत्र, याचबरोबर ठिबक सिंचनाद्वारे जमिनीत ओलावा राखणे यासारखे नियंत्रित घटक वापरले जातात. त्याचबरोबर वायुविजन करण्यासाठी 8 ते 10% वायुविजन ग्रीनहाऊसमध्ये किंवा पॉलीहाऊसमध्ये केले जातं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्बन डायऑक्साईड म्हणजेच कर्बवायूचं प्रमाण हे योग्य प्रमाणे राखलं जातं. ग्रीनहाऊसमध्ये सर्वसाधारणपणे 800 ते 1200 ppm इतकं कर्बवायूचं प्रमाण राखलं जातं आणि हे कर्बवायूचं प्रमाण राखण्यासाठी रात्री ही वनस्पती रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात व दिवसा ऑक्सिजन सोडतात. यामुळं जे दिवसाचे पडदे उघडलेले असतात ते रात्री झाकून घ्यावेत जेणेकरून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे रात्री वाढतं. माझं नाव विश्वास गोपाळ तिगरे, राहणार हिरोडे खालसा, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. माझा प्रश्न असा आहे की सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कमीत कमी किती क्षेत्रावर हरितगृह उभारावं जेणेकरून हरितगृह परवडेल? सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा तसेच त्या भागातील वातावरणाचा विचार करता हरितगृहाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातील प्रमाणकानुसार हा हरितगृह उभारण्याचा खर्च ठरलेला आहे. आपल्या भागामध्ये नैसर्गिक वायुविजन असणारे हरितगृह हे शिफारसीत करण्यात आलेलं आहे. हे हरितगृह उभारण्याकरता सर्वसाधारणपणे कमीत कमी किफायतशीर ठरण्याकरता 10 गुंठ्यावरती हरितगृह उभारणे हे सोयीस्कर ठरेल. आणि या हरितगृहाची जो खर्च आहे हा त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यानुसार हा खर्च अवलंबून असतो. हा खर्च सर्वसाधारणपणे ₹650 ते ₹1400 यापर्यंत हा खर्च नियंत्रित राहतो. पण आपल्या भागामध्ये जो मी आत्ता तुम्हाला सांगितलं 20 बाय 28 मीटर हरितगृहासाठी सर्वसाधारणपणे प्रति चौरस मीटर ₹782 खर्च हा अपेक्षित आहे. माझं नाव रावसाहेब अप्सू डोंगरे, राहणार गोठवडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. हरितगृहामध्ये पिकाच्या माध्यमासाठी काय वापरावे तसेच हरितगृहामध्ये आच्छादनासाठी काय वापरावे? हरितगृहामध्येच काय तर बाहेरील शेतीसाठी सुद्धा सगळ्यात चांगले माध्यम म्हणजे माती आहे. परंतु हरितगृहाचा विचार जर केला तर सर्वात चांगले माध्यम म्हणजे तांबडी माती हे होय. त्याचबरोबर या मातीबरोबर वेगवेगळी मिश्रणाचाही वापर केला गेला पाहिजे. उदाहरणार्थ जरबेरा, गुलाब, कार्नेशन या पिकांकरता सर्वसाधारणपणे 3 भाग माती, 3 भाग वाळू, 3 भाग शेणखत व 1 भाग भाताचे तूस अशा पद्धतीचे मिश्रण करावे. व मगाशी सांगितल्याप्रमाणे मातीऐवजी किंवा माती विना शेती हाही एक प्रसार होऊ लागलेला आहे. आणि ह्या मातीऐवजी शेती किंवा मातीविना शेतीमध्ये मातीशिवाय रॉकवूल किंवा परलाईट, व्हर्मिक्युलाईट यासारखे स्वतंत्रपणे घटक वापरले जातात. परंतु आपल्या भागामध्ये सर्वात चांगला घटक किंवा माध्यम म्हणून जर वापर करण्यात ज्याचा वाढ होऊ लागली आहे असा घटक म्हणजे कोकोपीट, जो त्याच्या पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेमुळे व त्यामुळे कुजण्याच्या क्षमतेमुळे सर्वत्र प्रसिद्ध होत चाललेला आहे. हरितगृहाच्या आच्छादनासाठी सर्वसाधारणपणे पॉलिफिल्म म्हणजे प्लॅस्टिकचा कागद की जो 200 मायक्रॉन जाडीचा आहे आणि त्यामधून
अतिनील किरणे म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट किरणे हे पास होऊ शकणार नाहीत, प्रतिरोध करेल अशा पद्धतीचे प्लास्टिकचा कागद आपण वापरला पाहिजे. धन्यवाद. मंडळी, आज आपण आता या भागामध्ये साधारणतः हरितगृहाविषयी चर्चा केली. सह्याद्री वाहिनी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, आत्मा आणि महाराष्ट्र शासनाचं कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आपण कृषी महाविद्यालय कोल्हापूर याच्या प्रांगणामध्ये पीक परिसंवाद आयोजित केला आहे. पशुपालनाविषयी आपली चर्चा होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देणार आहेत डॉक्टर संजय आसोले. माझं नाव प्रकाश पांडुरंग भोसले, राहणार तेलवे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. सर, माझा प्रश्न असा आहे, दुभत्या जनावरांची निवड कशी करावी? आणि त्यातच दुसरा प्रश्न आहे, गाई म्हशींचे जे बाह्यांग बाहेर येते व तुंबा, याच्यावर उपाययोजना, त्याची कारणे आणि त्याच्यावरचे उपचार याच्याविषयी सविस्तर माहिती. तर दुभत्या जनावरची निवड करताना पहिल्या प्रथम ज्यावेळी तुम्ही मार्केटमध्ये बाजारामध्ये जाता किंवा गावामध्ये जाता निवड करत असताना ज्यावेळी तुमच्या समोर जनावर असतं त्यावेळी पहिल्या प्रथम म्हणजे एक लक्षात ठेवा की दुभत्या जनावर निवडत असताना पहिल्या प्रथम जे मनामध्ये गोष्ट ठरवायची ती कोणत्या जातीचं जनावर आपल्या गोट्यामध्ये आणायचं आहे ते पहिल्या प्रथम ठरवायचं. म्हणजे गाईचं असेल तर गाईच्या बाबतीत एचएफ असेल किंवा जर्सी असेल किंवा फुली द्रविणी असेल किंवा आता समजा म्हैशीच्या बाबतीत असेल मुरा असेल, म्हैसाणा असेल किंवा पंढरपुरी असेल किंवा देशी जातीची म्हैस असेल. तर ह्या कुठल्या जातीची म्हैस किंवा जनावर आपल्या गोट्यामध्ये आणायचं ते पहिल्या प्रथम ठरवायचं. त्यानंतर जनावर बघत असताना ज्यावेळी तुम्ही बघत असता त्यावेळी नाकापासून ते शेपटीच्या गोंड्यापर्यंत त्याचं पूर्णपणे निरीक्षण केलं पाहिजे. आणि ते निरीक्षण करत करत जात असताना तुम्ही पहिल्या प्रथम म्हणजे डोळं पाहिजे, डोळ्यात त्याला नजर आहे की नाही बघायची. शिंगा असतील तर ते शिंगा हलवून बघायचे, ते हलतात का नाही, ते घट्ट आहेत का ते पाहायचं. त्याला ऐकायला येते की नाही बघायचं. त्याला पूर्णपणे चालवून बघायचं की ते चारी पायावर भार देऊन चालतं की नाही. ते त्या समजा वैरण असेल तर ती वैरण टाकून बघायची, ती वैरण ती खाते की नाही. हे सगळं पाहत असताना नंतर परत जायचं, थोडंसं बारीक निरीक्षण करायचं. ते म्हणजे दुभतं जनावर आपण निवडायचं म्हटल्यानंतर पहिल्या प्रथम आपल्याला लक्ष द्यायचं म्हणजे दुधाची शीर पाहिजे. दुधाची जी शीर आहे ती दुधाची शीर बेंबीपासून कासेकडे जाते, दोन्ही बाजूने, डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने. ती दुधाची जी शीर आहे ती दुधाची शीर जितकी टपोरी दिसते, लांबून तुम्हाला पाहायला मिळते, जितकी टपोरी दिसते, अंगठ्यासारखी जितकी टपोरी दिसते तितकी ती जनावर दुधाला अतिशय उत्कृष्ट. दुधाची शीर पाहिल्यानंतर कासेचं निरीक्षण करायचं. कास ही चार सडं, चारही कप्पा असतात. प्रत्येक कप्पा हा चांगला असा म्हणजे समान पाहिजे, तो मऊ पाहिजे, तो म्हणजे सुजलेला किंवा घट्ट घासलेला असा नसता कामा नये. हे ह्यासाठी तुम्ही चारही सडं स्वतः तपासून पाहिजे, कास स्वतः तपासून बघायची. तुमच्यासोबत व्यापारी असतात त्यांच्यावर तुम्ही अवलंबून राहू नका. तुम्ही स्वतः समजा जनावर जर गाभण असेल तर ते सडातून तुम्ही चिक स्वतः फोडून बघा, तो चिकासारखा चिक येतो की नाही ते पहा. कारण का मस्टाटीस जर अगोदरच्या वेतामध्ये झाला असेल तर एखादं सड त्याच्यामध्ये त्या सडामधून दूधच येत नाही. म्हणून तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्हाला पश्चाताप होण्यापेक्षा तुम्ही स्वतः ते सड फोडून बघा, चिकासारखा चिक येतो की नाही ते पहा. आणि जर चिकासारखा चिक येत असेल तर ठीक आहे, त्याप्रमाणे तुम्ही निवड करा. चारही सड ज्यावेळी बघत असताना त्यावेळी तुम्ही एक लक्षात ठेवा, आता समजा एखादी जनावर जर दुभती असेल, दुधामध्ये असेल तर दूध असेल तर तुम्ही कमीत कमी 3 वेळा धारा घेतल्या पाहिजेत. मग 3 धारा काढते वेळी तुम्ही हे पाहिलं पाहिजे की ते जनावर समान चारही सडातून समान दूध येते की नाही ही खात्री करून घ्यायची आणि मग जनावरची निवड करायची. दुभत्या गाई म्हशीमध्ये जे भांडं बाहेर येतं किंवा अंग बाहेर येतं, ही जी क्रिया आहे हा कुठल्या प्रकारचा रोग नाही आहे मनातून पहिल्या प्रथम काढून टाका. हे एक प्रकारचं लक्षण आहे. वेण्यापूर्वी जे येतं त्याला म्हणतो आपण तुंबा, आणि व्याल्यानंतर जे येतं त्याला म्हणतो अंग बाहेर येणं. त्यावेळी गर्भाशय संपूर्ण बाहेर येतं. भांडं बाहेर म्हणजे तुंबा ज्यावेळी येतो, जसं जसं गाभण काळामध्ये गर्भाशयाची वाढ होत असते झपाट्यानं आईच्या पोटामध्ये, तर गाईच्या म्हशीच्या पोटामध्ये वाढ होत असते, त्यावेळी काय होतं की वासराची वाढ झपाट्यानं होत असते आणि मग जनावर सदृढ असतं, जनावरला आपण व्यवस्थित निगा बघतो, त्यामुळे जनावर चांगलं तयार झालेलं असतं. त्यामुळे पोटाचं प्रेशर गर्भाशयावर येतं, गर्भाशयाचं प्रेशर त्या अंतर्योनीवर येतं आणि बसल्यानंतर तुंबा येतो. वेन येत नाही पण फक्त तुंबा येतो. अशा वेळेला आपण म्हणतो त्याला तुंबा. जर वेन येत असेल तर पशुवैद्यकाला ताबडतोब बोलवायचं आणि त्याप्रमाणे औषध उपचार करायचा. जर वेन येत नसेल तर तुम्ही त्या जनावराला साधारणतः एक लक्षात ठेवा, जो वैरण तुम्ही घालता ती वैरण थोडी कमी घालायची. समजा 10 पेंड्या घालत असाल तर 6 पेंड्या घाला. पाणी जर 1.5 घागर 2 घागर तुम्ही पाजत असाल तर सकाळी 4 तांबे, दुपारी 4 तांबे, संध्याकाळी 4 तांबे आणि रात्री 4 तांबे असं विभाग करून पाजा. म्हणजे जेणेकरून पोटाचं प्रेशर गर्भाशयावर येणार नाही आणि गर्भाशयाचं प्रेशर अंतर्योनीवर येणार नाही आणि त्यामुळे तुंबा येणार नाही. हे झालं प्रसूतीपूर्व. आणि समजा जसं जसं गर्भकाळ वाढत जातो 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये काय असतं, पाठीमागचा भाग हा शिथिल होतो. पाठीमागचा भाग शिथिल होतो हा हे नैसर्गिक आहे. ज्यावेळेस शिथिल होत असतं त्यामुळे होतं की बाह्योनी सुटलेली असते, कल्ल बसलेले असतात, कास तयार झालेली असते आणि अशा वेळी काय होतं की
अंग बाहेर वाढण्याची शक्यता असते. आपल्याला वाटतं की बाबा असे बाबा शक्यता वाढते, तर तुम्ही काय करायचं, 7व्या महिन्यापासूनच जनावरांच्या पुढच्या पायामध्ये 1.5 बाय 1.5चा खड्डा काढायचा आणि त्या खड्ड्यातून जी माती आहे, जे काय असेल ते पाठीमागून यायचं. जनावर जेणेकरून असं पाठीमागची बाजू उंचावर राहील आणि पुढची बाजू त्या खड्ड्यामध्ये राहील, म्हणजे जेणेकरून त्या जनावराला वेन देता येणार नाही, कुदता येणार नाही, त्यामुळे गर्भाशय किंवा तुंबा येणार नाही आणि त्याचा दुष्परिणाम होणार नाही. हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे काय करायचं, जोपर्यंत जनावर येईपर्यंत, आणि एकदा जनावर व्यायला झालं की तेव्हा काय करायचं, थोडंसं खड्ड्यातून परत बाहेर काढायचं. बाहेर काढल्यानंतर जनावर वासराला किंवा कालवडीला वासराला जन्म दिला की परत जनावर परत ते खड्ड्यामध्ये काढायचं. कारण वार जी पडायची असते ती वार 2 तासामध्ये पडते किंवा काही काळात 4 तासामध्ये पडते, काही काळात 5 तासामध्ये पडते, 10 तासापर्यंत पडते. त्यामुळे वार पडतेवेळी काय होतं की अशी जोराची वेन येते, त्यावेळी गर्भाशय संपूर्ण वारसं बाहेर येतं आणि त्याला म्हणतो आपण अंग बाहेर येणं किंवा भांडं बाहेर येणं, आणि ते अतिशय घातक असतं. त्याच्यामध्ये जनावरचा मृत्यू होण्याची शक्यता असते. म्हणून अशा वेळी डॉक्टर येईपर्यंत तुम्ही ताबडतोब काय करायचं की त्याच्यावर पोतं झापून ठेवायचं आणि थंड पाण्याचा मारा करायचा की जेणेकरून तुमचं जनावर दगावणार नाही. माझं नाव कृष्णा रामचंद्र इंगळे, राहणार अडकूर, तालुका चंदगड. गाई आणि म्हैसींचा मुकामाज कसा ओळखावा व त्याला कृत्रिम रेतन करावं की वळू दाखवावा, ह्याचं योग्य कोणतं आणि किती काळ? की माज हा लक्षात ठेवा, माज फार महत्त्वाचा आहे. कोणती गाय असेल, म्हैस असेल, व्यानंतर 60 ते 90 दिवसामध्ये ती माज दाखवते. आता माज दाखवते म्हणजे काय, माज ओळखला तर आपल्याला लक्षात येतो. आता माज हा 2 प्रकारचा असतो, एक ओळखून येणारा माज आणि एक म्हणजे न ओळखून येणारा माज. आता ओळखून येणारा माज हा कसा असतो की त्याच्यामध्ये जनावर सोटा टाकतं, ते हंबरतं, दूध कमी जास्त देतं, पाना घालून राहतं, शिपूड वर करून राहतं, सारखी लघवी करते. हे ओळखून येणारे लक्षणं आहेत, लक्षात ठेवा. पण न ओळखून येणारा माज हा फार महत्त्वाचा आहे आणि त्याचंच अज्ञान आपल्या शेतकऱ्यामध्ये आहे. आणि ते म्हणजे एक लक्षात ठेवा, ते जनावर ओरडत नाही, ते जनावर दूध व्यवस्थित देतं, ते जनावर पानासुद्धा काही काळ घालून राहत नाही, ते जनावर लघवीसुद्धा सारखं काही करत नाही, चलबिचल होत नाही, हंबरत नाही, सोटासुद्धा टाकत नाही. पण फक्त जनावरांचं जी बाह्य योनी आहे त्याला आपण निरण म्हणतो, ती निरण सुचतं आणि हेच मुक्या माजाचं लक्षण आहे. आणि हे जर मुक्या माजाचं लक्षण आपण जर लक्षात ठेवलं तर तुमचं जनावरांची व्यवस्थित निरीक्षण होईल, माज व्यवस्थित लक्षात आला जाईल आणि तुमचं जनावर वेळेत भरवलं जाईल आणि ते गाभण राहील. त्यामुळे 2 वेतातलं अंतर कमी होईल आणि त्याच्याकडून जास्तीत जास्त वेतन मिळतील आणि जास्तीत दूध उत्पादन मिळेल. गाई म्हशींना एक लक्षात ठेवा, कृत्रिम रेतनाद्वारे भरवणं हे अतिशय उत्कृष्ट आहे. कारण कृत्रिम रेतनाद्वारे जे वीर वापरलं जातं, जे सिमेंट म्हणतो आपण त्याला, ते हे जातिवंत वळूचं वीर असतं आणि ते सिद्ध वळूचं वीर असतं. त्यामुळं त्याच्यापासून जे वीर आपण वापरत त्याच्यापासून कुठल्या प्रकारचा त्या जनावराला संसर्गिक आजार होत नाही. जर वळू वापरला तर वळू जो आहे, जो वापरतो तो जातिवंत आहे की नाही याची शाश्वती नसते. त्यामुळे काय होतं की त्याच्यापासून होणारे जे संसर्गिक आजार आहेत, TB आहे, JD आहे, ब्रुसेलोसिस आहे आणि काही संसर्गिक आजार आहेत, ते आजारसुद्धा म्हशीला होऊ शकतात, त्या म्हशीपासून दुसऱ्या म्हशीला होऊ शकतात आणि ते वळूसुद्धा तो खराब होऊ शकतो. त्यामुळं ते वळूपेक्षा कृत्रिम रेतन वापरणं हे अतिशय उत्कृष्ट आहे. मी मारुती हरी तांबेकर, राहणार तेलवे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. माझा प्रश्न असा आहे की काही म्हशी गाभण गेल्यानंतर सुद्धा माझावर येतात आणि त्या माझावर आलेल्या म्हशींना भरवून घेणं किंवा वळू दाखवणं हे योग्य आहे का? आणि दुसरी गोष्ट की वासरांचं संगोपन कसं असावं, त्यांचं जंतर निर्मूलन किती वेळा करावं? एक लक्षात ठेवा, भरवल्यानंतर 1.5 ते 2 महिन्यानंतर जनावर तपासून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ते जर गाभण असेल तर तुम्ही निश्चिंत राहणे, आणि जर गाभण नसेल, आता समजा काय त्याने प्रश्न जो विचारला की जनावर गाभण असताना 3ऱ्या महिन्यामध्ये, 5व्या महिन्यामध्ये आणि 7व्या महिन्यामध्ये ते जस्टेशनल हिट म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, म्हणजे गाभण काळातला माज जनावर दाखवतं. अशी जनावर 10 ते 20% असतात. सगळ्या जनावरांमध्ये माज दाखवला जात नाही, 10 ते 20 जनावरांमध्येच हा टक्केवारी जनावरांमध्ये माज दाखवला जातो. अशा वेळी मात्र काय करायचं, सोटासुद्धा पडतो, जनावर हंबरतो देखील. जर तुम्ही डॉक्टरांच्याकडून तपासून घेतलेलं असेल आणि ती गाभण जर असेल तर ती न भरवली तर चालेल. पण तुम्ही तपासून घेतलेली नसेल आणि अशा वेळी जर माज दाखवला असेल तर त्यावेळी मात्र तुम्ही डॉक्टर पशुवैद्यकांना बोलवून आणून त्याप्रमाणे तपासून घेऊन पुढची कारवाई करावी. वासराचं संगोपन करणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण ही आजची कालवड, आजची पारडी उद्याची म्हैस आहे, उद्याची गाय आहे. म्हणून ही पारडी आणि कालवड जगवण्यासाठी पहिल्या प्रथम लक्षात ठेवा, ज्यावेळी जन्म होतो 1 तासाच्या आत तिला चीक हा पाजलाच पाहिजे. तिला स्वच्छ पुसून घ्यायचं, वासराला स्वच्छ गार पाण्यापासून घ्या किंवा गोनपाटानं पुसून घ्या आणि त्याला 1 तासाच्या आतामध्ये जनावराचा हा चीक, त्या आईचा चीक तिला पाजलाच पाहिजे. तो वजनाच्या 10% साधारणतः 18 ते 20 किलो साधारण वजन असतं. साधारण 2 लिटर तुम्ही चीक हा पाजला पाहिजे. सकाळी 1 लिटर आणि संध्याकाळी 1 लिटर लक्षात ठेवा. असा विभाग होऊन तुम्ही दिवसातून 2 लिटर चीक हा पाजलाच पाहिजे. त्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही वजनाच्या 10% दूध दिलं पाहिजे.
दुसऱ्या महिन्यामध्ये वजनाच्या 7% दिलं पाहिजे आणि तिसऱ्या महिन्यामध्ये वजनाच्या 5%. असं 3 महिने तुम्ही दूध द्यायचं. दुसऱ्या महिन्यामध्ये जसं जसं ते वासरू खायला लागेल किंवा रोहन करायला लागेल तसं तसं दुधाचं प्रमाण कमी करा आणि त्याच्याबरोबर तुम्ही मिनरल मिक्सर चालू करा. मिनरल मिक्सरबरोबर तुम्ही काय करा की व्हॅटॅमिनचं म्हणजे जीवनसत्वाचं पातळ औषध मिळतं ते सुद्धा त्याला तुम्ही चालू केलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये खनिज याचं मिश्रणाचा अभाव राहणार नाही, जीवनसत्वाचा अभाव राहणार नाही. त्याचबरोबर 1.5 महिना झाल्यानंतर त्या वासराला जंताचं औषध दिलंच पाहिजे. 1.5 महिना दिल्यानंतर पहिलं जंताचं औषध द्यायचं. अल्बेंडेझॉल, फेबेंडेझॉल, पायपॅराजिनसाठी असे 3 प्रकारचे औषध आहेत, मेडिकलमध्ये मिळतात. साधारणतः 15 मिली डोस हा त्याला द्यायचा आणि ते जंता औषध दिल्यानंतर परत 20 दिवसानंतर द्या आणि त्यानंतर 2.5 ते 3 महिन्यानंतर त्यावेळी त्याला नेहमीप्रमाणे जंता औषध हे द्यायचंच. आणि हे मिनरल मिक्सर आणि जीवनसत्वाचं जे मिश्रण तुम्ही जर व्यवस्थित चालू केलं तर तुमचं वासरू व्यवस्थित वाढ होईल, वासरू योग्य वेळेत माझ्यावर येईल आणि ते गाभण राहील आणि तो दुधामध्ये येईल. धन्यवाद सर. डॉक्टर संजय अस्वले यांनी आपल्या पशुपालनाविषयी जे आपले प्रश्न होते त्यांना अत्यंत समाधानकारक उत्तर दिली. मंडळी, यानंतर चर्चेसाठी आपण विषय निवडला आहे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, इंटिग्रेटेड प्लांट न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये. की आज आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करतात आहे डॉक्टर भगवान कदम आपल्यासोबत आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी आपले प्रश्न तयार ठेवायचे आहेत. महावीर अप्पासो वळीवडे, राहणार वसगडे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. माझा प्रश्न असा आहे, ऊस पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे? ऊसासाठी खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करतो. एकूण उत्पादन खर्चाचा जवळजवळ 35 ते 40% खर्च हा फक्त रासायनिक खतावर केला जातो. आणि त्या खतांची जी उपयुक्तता किंवा त्या खतांची जर कार्यक्षमता आपण जर पाहिली तर ती सर्व तिन्ही नत्र, स्फुरद आणि पालास ह्या तिन्ही खतांची कार्यक्षमता ही आपल्याला 50% जास्त मिळत नाही. मग ह्या खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालास ही जी खतं देतोय ही खतं आपण तिन्ही माध्यमातून म्हणजे रासायनिक खतातून 75% खतं ही रासायनिक खतातून, त्यानंतर 25% खतं ही सेंद्रिय खतं आणि जैविक खतं. आता सेंद्रिय खतामध्ये वेगवेगळे सेंद्रिय खताला पर्याय शेणखत आहे, कंपोस्ट खत आहे, गांडूळ खत आहे. त्याबरोबरच आपल्या ऊसासारख्या पिकात पालापाचोळा मिळतो, पाचट मिळते, जवळजवळ 3 ते 4 टन पाचट मिळते. ह्या पाचटाचं सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने सेंद्रिय खत तयार करता येते. त्याबरोबरच हिरवळीची खतं आहेत. त्यानंतर दुसरा सेंद्रिय खताला पर्याय म्हणजे आपल्याकडं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 18 ते 20 साखर कारखाने आहेत. त्या साखर कारखान्यातून मिळणारी प्रेसमड कंपोस्ट ह्याचंसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे सेंद्रिय खत तयार करून ते आपल्याला वापरता येतं. त्याच्याबरोबरच जैविक खतं आपण ऊसासाठी शिफारस केली 4 प्रकारची जैविक खतं, ॲसिटोबॅक्टर, अझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलम आणि PSB म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणू, हे प्रत्येकी 1.25 किलो असे एकूण 5 किलो हे 100 लिटर पाण्यामध्ये हे सीड बेणे प्रक्रिया करून जर दिली तर आपल्याला ही तिन्ही खतं ही वेगवेगळ्या माध्यमातून दिली तर आपल्याला उत्पादन खर्च हा कमी येऊन आपल्याला ऊसाचं उत्पादन हे वाढवता येतं. आणि नुसतं उत्पादन वाढवता येत नाही तर उत्पादनाबरोबरच आपल्या जमिनीची सुपीकता ही आपल्याला टिकवून ठेवता येते. त्यामुळं आज काळाची गरज आहे की आपल्याला ऊसासाठी खतं देताना ती एकात्मिक अन्नद्रव्य म्हणजे सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक या तिन्ही खताच्या माध्यमातून देणं हे फार महत्त्वाचं आहे. सुरेश शंकर पाटील, राहणार सदाशिवगड, राजमाची, तालुका कराड, जिल्हा सातारा. माझा प्रश्न असा आहे, जमीन चुनखड असेल तर ऊस पिवळा होतो, त्याच्यासाठी काय उपाय करता येईल? आता या ठिकाणी आपण पाहतो की ऊस पिवळा पडतो म्हणजे त्या ठिकाणी 2 कारणं असतात. एक तर नत्राची कमतरता पडली तर ऊस पिवळा पडतो. दुसरं असं की ज्या ठिकाणी चुनखडी सारखी जमीन आहे की ज्या ठिकाणी चुनखडीचं प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी सुद्धा ऊस पिवळा पडतो. त्याला आपण म्हणतो क्लोरॉसिस किंवा केवडा म्हणतो, ऊसावर केवडा पडला ज्याला आपण क्लोरॉसिस म्हणतो. अशा वेळेला मात्र आपल्याला खतांचं नियोजन करणं गरजेचं आहे. त्यासाठी चुनखडीच्या जमिनीत शक्यतो फेरस सल्फेट आणि झिंक ह्या 2 सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता ही आपल्याला दिसून येते. तर अशा ठिकाणी झिंक सल्फेट हेक्टरी 25 किलो, त्याबरोबर फेरस सल्फेट ज्याला आपण हिराकस म्हणतो ते 25 किलो, सूक्ष्म अन्नद्रव्ये, सेंद्रिय खत एक साधारणपणे 50 ते 100 किलो सेंद्रिय खत घ्यायचं आणि ही सूक्ष्म अन्नद्रव्ये त्या खतामध्ये मिसळून ते साधारणपणे 7 ते 8 दिवस ही खतं ठेवायची. आणि त्यानंतर ज्याला आपण म्हणतो की आंबवण्याची प्रक्रिया आणि त्यानंतर ही खतं सरीमधून एकसारख्या प्रमाणात त्या ठिकाणी दिली तर आपल्याला
हे पिवळं ज्याला आपण केवडा म्हणतो किंवा क्लोरासिस म्हणतो याची आपल्याला कमतरता ही कमी करता येईल. माझं नाव चंद्रकांत गणपत पाटील, राहणार कुर्णी, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर. माझा प्रश्न असा आहे, आज बघितलं तर खताचे दर गगनाला भिडलेले आहेत, तरी ऊसासाठी रासायनिक खताचा वापर किती व कशा प्रकारे करावा? आपल्या महाराष्ट्रात 3 लागवडीचे हंगाम आहेत, अडसाली, पूर हंगामीनी सुरू. आता अडसालीसाठी शिफारस केलेली की नत्र 400 किलो नत्र, 170 किलो स्फुरद आणि 170 किलो पालाश. त्यानंतर पूर हंगामीसाठी आपण शिफारस केलेली की 340 किलो नत्र, 170 किलो स्फुरद आणि 170 किलो पालाश. आणि सुरू हंगामासाठी ही साधारणपणे 250 किलो नत्र, 115 किलो स्फुरद आणि 115 किलो पालाश. म्हणजे ह्याचं जर प्रमाण बघितलं की आपल्याला 2:1:1 नत्र 2 भाग, स्फुरद 1 भाग आणि पालाश 1 भाग. याला आपण म्हणतो की संतुलित प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करा. आता ही खतं देताना आपल्याला खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मात्र आपल्याला ती खतं देताना कशा पद्धतीने द्यावीत हे फार महत्त्वाचं आहे. कारण आज जी उपयुक्तता मग सांगितली की नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता जर बघितलं तर 40 ते 45% फक्त कार्यक्षमता आहे. स्फुरदयुक्त खतांची कार्यक्षमता 20 ते 25% आहे आणि पालाशयुक्त खतांची कार्यक्षमता ही साधारणपणे 50 ते 55%. म्हणजे तिन्ही खतांचं जर आपण एकत्र केलं तर दिलेल्या रासायनिक खतापैकी फक्त 50% खतं त्या पिकाला मिळतात आणि 50% खतं ही निचऱ्या वाटे किंवा जमिनीमध्ये स्थिरीकरणामध्ये राहतात. आता ह्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी खतं देताना सर्वात महत्त्वाची की त्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार रासायनिक खतांचा वापर करणे हे गरजेचं आहे. म्हणून ऊसाची लागवड करताना शिफारस मात्रेपैकी 10% नत्र, 50% स्फुरद आणि 50% पालाश ही लागवडीच्या वेळी द्यायला पाहिजे. आता ही खतं देताना सरीमध्ये पेरून द्यायचीत आणि त्याच्यावर लागवड करायची. त्यानंतर ज्यावेळेला आपल्याला 6 ते 8 आठवडे ऊसाची फुटवा अवस्था येते, फार महत्त्वाची अवस्था असते, त्या फुटवा अवस्थेला फक्त त्या ठिकाणी नत्राचीच गरज असते. अशा वेळेला आपल्याला 40% नत्राची, एकूण मात्रेच्या 40% नत्र ही त्यावेळी द्यायचं आहे. आता नत्र खताची मात्रा आपण जास्त प्रमाणात देतो त्यावेळेला त्याच्या ज्या निचऱ्या वाटे वाहून जाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यावेळेला आपल्याला 6:1 प्रमाणात 6 भाग युरिया आणि 1 भाग निंबोळी पेंड ह्याचं मिश्रण करून जर आपण त्या ठिकाणी नत्रयुक्त खतांची मात्रा दिली तर आपल्याला त्याची कार्यक्षमता ही खूप चांगल्या पद्धतीनं मिळू शकते. माझं नाव कृष्णादाजी पाटील, पाटेकरवाडी, तालुका करवीर. मी भुईमुग पिकासाठी, उन्हाळी भुईमुग पिकासाठी रासायनिक खताचा मात्रा व जिप्सम हे किती प्रमाणात द्यावे, तसेच भुईमुगाला, उन्हाळी भुईमुगाला आरी जादा सुटते आणि ती रिकामी राहते, त्याच्याबद्दल मला मार्गदर्शन करावे. भुईमुगासाठी जर आपण जर अन्नद्रव्याचं व्यवस्थापन बघितलं तर त्या ठिकाणी नत्रापेक्षा स्फुरदची गरज ही पिकाला जास्त प्रमाण असते. त्यासाठी आपल्याला 20 गाड्या शेणखत प्रति हेक्टरी, त्याबरोबरच 50 किलो नत्र आणि 100 किलो स्फुरद प्रति हेक्टरी देण्याची शिफारस झालेली आहे. आणि जिप्समसारखी खतं आहे ते 125 किलो जिप्सम ही लागणीच्या वेळी आणि 125 किलो जिप्सम ही हा आपण आऱ्या लागण्याच्या वेळी जर दिला तर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन हे घेता येऊ शकतं. मी राजाराम दादू घारगे, मुक्काम पोस्ट जयराम स्वामीचे वडगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा. रोज पेपरला खटाव आणि माणचा दुष्काळ भेडसावत असतो. शेतकऱ्याकडे सेंद्रिय खतं असतात. आम्हाला 100% उत्पादन काढण्यासाठी एकरी सेंद्रिय खतं कशा प्रमाणामध्ये वापरली पाहिजेत हे जाणून घ्यायचं आहे. आपण जर पाहिलं तर जमिनीचा सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो जमिनीत असणारा सेंद्रिय कर्ब. आज जर आपण महाराष्ट्राची परिस्थिती बघितली, माती परीक्षणाच्या अहवालामध्ये बघितलं तर आज आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या जमिनीतलं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे 0.5%पेक्षाही कमी आहे. आपण सुपीक जमीन कधी म्हणतो किंवा जमिनीची उत्पादन क्षमता चांगली कधी म्हणतो की ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण साधारणपणे 1% असेल, 1% म्हणतो, त्यावेळेला त्या जमिनीची सुपीकता किंवा उत्पादन क्षमता ही चांगली येते. आता ही सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचा पर्याय आहे की त्याला सेंद्रिय खतं द्यायला पाहिजेत. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची सेंद्रिय खतं आहेत, पीक पेरपालट आहे, ह्याच्यामुळे सुद्धा आपल्याला जमिनीचे सेंद्रिय पदार्थ वाढवता येतात. आज शेतकऱ्यांची शंका असते की शेणखत मिळत नाही. शेणखत त्या आपल्या एवढ्या जमिनीला आपण शेणखत पुरू शकत आहेत. शेणखताला आपण पर्याय वेगवेगळ्या पद्धतीचे पर्याय दिले. शेणखत आहे, कंपोस्ट खत आहे, गांडूळ खत आहे, त्याबरोबर हिरवळी जी पिकं आहेत त्याच्यामध्ये ताग आहे, ढेंचे आहे, ह्यासारख्या सुद्धा पिकाने आपल्याला जमिनीतल्या सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे आपल्याला चांगल्या पद्धतीने वाढवता येतं, जेणेकरून जमिनीची सुपीकता वाढवता येते. सेंद्रिय कर्ब वाढला की जमिनीची भौतिक सुपीकता वाढते. भौतिक सुपीकता वाढली की पिकाला जे जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य आहेत, पिकाला जमिनीमध्ये जे पीक उपलब्ध अन्नद्रव्य करून देण्याचं कार्य हे जमिनीतला सेंद्रिय कर्ब करत असतो. सेंद्रिय कर्ब वाढला की जमिनीतल्या जीवाणूंची संख्या वाढली.
परंतु जीवाणूची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवणे गरजेचं आहे आणि सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सेंद्रिय खतं किंवा सेंद्रिय पदार्थ हे जमिनीत घालणं हे किंवा जमिनीत देणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्याबरोबर मग सांगितल्याप्रमाणे साखर कारखान्याची प्रेसमड कंपोस्ट मळी ह्याचासुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं सेंद्रिय खत म्हणून आपल्या जमिनीमध्ये वापर करता येईल. इथेच आपला हा तिसरा भाग आपण संपवतोय आणि आपण भेटणार आहोत पुढल्या वेळी पुढच्या भागामध्ये म्हणजे चौथ्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.